पिकाचं प्लॅनिंग, आंतरपीक याविषयी काय संशोधन केलं? आता मेजरली प्रत्येक युवा शेतकरी आज जर आला तर म्हणतो हायड्रोपोनिक फार्मिंग पाहिजे, पॉलीहाऊस फार्मिंग पाहिजे किंवा नेटमधली फार्मिंग पाहिजे. आज सिंपल कारलं, आज आपण कारल्याचं भाजी म्हणतो, ही वर्षभर 100 रुपये किलो जाते, पण त्याच्याकडे कुठलाच शेतकरी पाहत नाही. त्याची प्रॉडक्ट ऑफ कॉस्टिंग फक्त 8 रुपये किलोची. म्हणजे आज जर आपण 8 रुपये किलोनी ती भाजी 100 रुपये विकू शकतो. हे आम्ही इंटरक्रॉपिंगमध्ये करतो. द्राक्षे जर आम्ही लावली तर पहिलं पीक आम्ही कारल्याचं घेतो. कारल्यामध्ये सगळ्यात जास्त नायट्रोजन किती लागतो, त्याच्यानंतर ह्युमिडिटी किती पाहिजे, त्याच्यानंतर त्याची ग्रोथ कशी पाहिजे, हे आम्ही आंतरपिकामध्ये याच्यामध्ये करतो. द्राक्षामध्ये असेल, त्याच्यानंतर आम्ही करटुली, आपण रानभाजी खातो, ही फक्त जूनलाच येते. मग ही 400 रुपये किलोनी आम्ही आमच्या शेतातून विकतो रानभाजी. आम्ही द्राक्षामध्ये आंतरपीक म्हणून करटुलीची भाजी करतो. मग आज त्याला कटोर म्हणलं जातं, किंवा कोकणातली ही जुलै ऑगस्टला येते, पण आमच्या कधी 15 मेलाच आमच्या हार्वेस्टिंग याची चालू होत असते.